शाप जान ज्ञानाने बदलला, घातला घाला घटनेचा त्यानी ज्याची सावली घृण होती, पुण्य महूच्या मातीत एक सूर्य असा जन्मला. ऐकोट्याच साज आमचा ताज भीम माझ, तो काळ होता वर्णवादाचा, रूढी परंपरेच्या शेकडो वर्षाचा, भेदभावाचा अस्पृश्यतेचा मनुवादाचा. भिडला त्याला एकटा हा पोरगा सुभेदाराचा. त्या साऱ्या जातीवाद्यांचा मोडला जानमाज. ऐकोट्याच साज आमचा ताज भीम माझ, दुबळ्याची हाक काळ साज भीम माझ. ऐकोट्याच साज आमचा ताज भीम माझ, दुबळ्याची हाक काळ साज भीम माझ. मानवतेची समानतेची लढाई मोठी होती. लढण्यासाठी शिक्षणाचे त्यांनी एक शस्त्र घेतले हाती. ओ शस्त्राने त्या तोडल्या जेव्हा असमानतेच्या बेड्या, हो स्वाभिमानाने जगू लागले सारे ठोकून आपली छाती. अरे रुबाबात दिमाखात जगतो आम्ही आज. ऐकोट्याच साज आमचा ताज भीम माझ, दुबळ्याची हाक काळ साज भीम माझ. ऐकोट्याच साज आमचा ताज भीम माझ, दुबळ्याची हाक काळ साज भीम माझ. स्वतंत्र भारतापुढे एक प्रश्न उभा होता. संविधान भारताचे लिहिण्या आहे का कोणी नेता? बुद्धिवंत ज्ञानवंत असा थोर तो विद्वान आला समोर सुटा बुटात एक कलम हातात घेता. त्या घटनेचा शिल्पकार झाला बाप माझ. ऐकोट्याच साज आमचा ताज भीम माझ, दुबळ्याची हाक काळ साज भीम माझ. ऐकोट्याच साज आमचा ताज भीम माझ, दुबळ्याची हाक काळ साज भीम माझ. वाढत होती कारखानदारी पण कामगारांचे हाल होते. दीडदमडीचा मोल लावूनी आम्हा बनवत गुलाम होते. त्या शोषितांच्या काळजात दडले ते कित्येक सवाल होते. राबत होती महिला जेव्हा तिच्या पोटात बाळ होते. आज त्याच कामगारांचा